नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत. कविताज किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आणि सुखाचा जावो. तर आज मी तुमच्यासोबत गटारी स्पेशल चिकनची भाजीची रेसिपी शेअर करत आहे. तर इथे मी 3 पाव चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ केलेलं आहे धुवून. आता हे आपण फोडणी करून घेणार आहोत त्याची. सुरुवातीला हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे. त्याच्यासाठी इथे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहे आणि इथे कुकर ठेवून घेतलेलं आहे. पाहू शकता. आता आपल्याला हे कांदे सुरुवातीला टाकून घ्यायचे कुकरमध्ये आणि मग आपण त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत. खूप सुंदर होतं हे चिकन. एकदा करून पहा मैत्रिणींनो. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. इथे मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि इथे थोडंसं चिमूटभर जिरं टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथे आपण थोडंसं हळद टाकून घेणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याचं आता आपण पाहू शकता तुम्ही. आता इथे मी व्यवस्थित त्यात फ्राय करून घेणार आहे ते. आता इथे आपलं तयार आहे. आता इथे आपण चिकन टाकून घेणार आहोत स्वच्छ धुतलेलं. इथे मी 3 पाव चिकन घेतलेले मैत्रिणींनो. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने असं कुकरमध्ये. पाहू शकता तुम्ही. आणि मग आपल्याला त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे आता मी एक प्लेट ठेवून देते पाणी भरून. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेले प्लेटमध्ये आणि ते आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचे. पाणी थोडंसं गरम झाल्यावर आपल्याला ते कुकरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. आता हे गरम पाणी टाकल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून द्यायचे. थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकून घेते. म्हणजे आपल्याला खूप मीठ नाही, फक्त शिजण्यापुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचे. आता इथे आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही. आता इथे आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत. तर इथे मी कांदे, लसूण, अद्रक, 2 मिरच्या आणि 1 टोमॅटो कट केले आणि 2-3 कढीपत्त्याचे पानं घेतले. तर इथे मी वाटण्यासाठी हे सर्व साहित्य टाकून घेणार आहे. फक्त आपल्याला कढीपत्ता बाजूला काढून ठेवायचा आहे. तर इथे आपलं चिकन शिजून तयार आहे. पाहू शकता तुम्ही. खूप छान शिजून झालेलं आहे. आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर इथे मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या चॉईसने टाकू शकता. तर इथे आपलं हे वाटण जे तयार केलेलं आहे ते आपण फोडणीमध्ये सुरुवातीला घालून घेणार आहोत आणि मग आता इथे मी ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता हा उरलेला कढीपत्ता आपण ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. इथे मी छोटा 1 कांदा आणि 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. अशा प्रकारे मैत्रिणींनो, आजच्या भाजीला मी खोबऱ्याचा यूज नाही केलेला आहे, म्हणून मग आजची भाजी खूप छान झालेली आहे. तर पाहू शकता हे आपल्याला व्यवस्थित याची फोडणी करून घ्यायची अशा प्रकारे. आता इथे आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर इथे मी 2 चमचे काळा मसाला घेतलेला आहे. घरचाच बनवलेला आहे तो. आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट घेणार आहे आणि चिमूटभर हळद टाकून घेणार आहे. कारण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या असल्यामुळे मग आपल्याला जास्त तिखट नाही करायचं. कारण फोडणीच्या वेळेस आपण जेव्हा बॉईल करायला ठेवलं तेव्हा पण आपण 1 चमचा टाकलेलं होतं तिखट, म्हणून मग मी तिखट आत्ता नाही टाकलं. आणि इथे मी थोडेसे खडे मसाले घेतले, मिरे आणि लवंग, आणि इथे तेजपान टाकून घेते. पाहू शकता तुम्ही. हे पण फोडणीमध्येच घालून घ्यायचे आपल्याला आणि हे आपल्याला 5 ते 7 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे. आता असं परतल्यावर आपल्याला जे वाटेत उरलेलं पाणी होतं, मी भांडं धुवून घेतले मिक्सरचं, तर ते पाणी थोडं थोडं करून ह्या फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याचा म्हणजे रंग पण खूप छान येतो फोडणीचा आणि तेल पण छान सुटतं त्याला. तर आता इथे आपण शिजलेलं चिकन टाकून घेणार आहोत अशा प्रकारे. पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर होते ही भाजी. करून पहा मैत्रिणींनो, खाऊन पहा एकदा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा. तुम्ही आत्तापर्यंत जे प्रेम दिलं आहे ते असंच राहू द्या. इथे मी आपली भाजी उकळायला ठेवली. आपल्याला ही भाजी 15 मिनटं उकळू द्यायची. आता इथे मी हिरवी कोथिंबीर कट करून घेतली आणि ती पण व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे. तर खूप सुंदर होती ही भाजी. एकदा करून पहा. अशा प्रकारे आता आपल्याला चवीनुसार इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ आपण शिजताना पण टाकलेलं होतं, म्हणून त्या हिशोबाने तुम्ही मिठाचं प्रमाण ठेवा. पाहू शकता तुम्ही आपलं चिकन किती सुंदर तयार झालेलं आहे. करून पहा, खाऊन